तर जय शिवराय जय श्रीराम भाऊ पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाषा नवीन खतरनाक व्हिडिओमध्ये. तर म्हणून फायनली आज मी तुमच्यासाठी या ठिकाणी टॉप 5 वेडिंग इन्व्हिटेशन वरती एकदम खतरनाक ट्युटोरियल घेऊन आलोय भाऊ. अभी मजा आएगा ना भिड़ो. आणि भाऊ आजच्या ट्युटोरियल मध्ये मी तुम्हाला या ठिकाणी वेडिंगच्या टॉप 5 ट्रेंडिंग अशा डिझाईन या ठिकाणी बॅनर डिझाईन प्रोव्हाइड करणार आहे भाऊ. आणि भाऊ अशा प्रकारचे बॅनर डिझाईन तुम्हाला YouTube वरती कुठे पाहायला भेटणार नाही भाऊ. एकदम खतरनाक अशा ट्रेंडिंग सेट आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि या डिझाईन साठी लागणारे मटेरियल PNG फाईल आहे, त्याचबरोबर फोटोशॉपची प्रीसेट PNG फाईल हे सर्व या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. आणि त्यासाठी जर तुम्हाला लागणारा जो पासवर्ड आहे तो या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला कोठे भेटून जाईल. त्यामुळे आपला व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि अजून कोणी आपले YouTube चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपले YouTube चॅनल या ठिकाणी नक्कीच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. मग चला तर भाऊ सुरुवात करू याची नवीन आणि खतरनाक व्हिडिओला. तर भाऊ जी फाईल आहे ठेकल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही सेंटर पेज तुम्ही या ठिकाणी पुढे पाहू शकताय. आजच्या फोल्डरमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी JPG PNP आणि PHD अशा प्रकारचे 3 फोल्डर या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. यामध्ये जो पहिला फोल्डर आहे त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी JPG प्रोव्हाइड केलेले आहे, ज्याचा वापर करून तुम्ही या ठिकाणी युनिक डिझाईन तयार करू शकता किंवा या डिझाईनला एकदम क्रिएटिव्हरित्या या ठिकाणी तयार करू शकता किंवा एडिट करू शकता. त्यानंतर या ठिकाणी जी दुसरी फाईल आहे त्यामध्ये मी या ठिकाणी PNG फाईल दिलेली आहे. या ठिकाणी A2 क्वालिटीच्या PNG फाईल आहे, हाय रेझोल्युशन अशा PNG फाईल आहे. आणि अशा प्रकारचे PNG फाईल आहे A2 क्वालिटीचे तुम्हाला कुठेही भेटणार नाही, एकदम नाजूक अशा PNG फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण PNG फाईल सुद्धा या ठिकाणी फोटोशॉप युजरसाठी या ठिकाणी स्पेशली प्रोव्हाइड केलेले आहे. आणि त्यासुद्धा एकदम एडी आहेत. आणि या ठिकाणी 300 रेझोल्युशनमध्ये आपण त्या सेट करून या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे, जेणेकरून कोणालाही या ठिकाणी या JPG ब्लर दिसतात तशा प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी या वेडिंग इन्व्हिटेशनच्या जे फाईलमध्ये येणार नाही आणि डिझाईनला सुद्धा या ठिकाणी येणार नाही. त्याच्यानंतर आता आपण या ठिकाणी एक करून या ठिकाणी आपल्या PNG फाईल कशा प्रकारे एडिट केलेले आहे या ठिकाणी आपल्या पिक्सल लॅबमध्ये पाहून, जेणेकरून या ठिकाणी फोटोशॉप युजर जे आपला या ठिकाणी व्हिडिओ बघतायत त्यांना सुद्धा या ठिकाणी कळून येईल की कशा प्रकारे आपण फोटोशॉपमध्ये सुद्धा आणि या ठिकाणी पिक्सल लॅबमध्ये सुद्धा कशा प्रकारे आपण या ज्या वेडिंग इन्व्हिटेशन आहे 5च्या 5 तर त्या कशा एडिट केलेल्या आहे. तर आता आपण या ठिकाणी पिक्सल लॅबच्या मेन विंडोवरती जातोय. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी सिम्पली पिक्सल लॅबच्या मेन विंडोवरती जावं लागेल. तर आपण या ठिकाणी फायनली पिक्सल लॅबच्या मेन विंडोवरती आलेले आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला सिम्पली या ठिकाणी डिफॉल्ट ऑप्शन दिसतं, डिफॉल्टवरती क्लिक करायचं. डिफॉल्टवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी जे डिलीटचं ऑप्शन आहे डिलीटच्या ऑप्शनवर टच करून या ठिकाणी ऑब्जेक्ट डिलीट करून घ्यायचे. डिलीट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला कोपऱ्यात या ठिकाणी 3 डॉट दिसत 3 डॉटवर क्लिक करायचं इझिली आणि .plp वर जायचं. .plp वर गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा .plp वर क्लिक करून या ठिकाणी आपला फोल्डर आहे जो सिलेक्ट करून घ्यायचा. त्या फोल्डरमध्ये या ठिकाणी PNG फाईलचा फोल्डर या ठिकाणी आपण ओपन करून घेतलेला आहे. त्यामध्ये या ठिकाणी नामदेव निकेतन नावाची जी PNG आहे ते आत्ता आपण या ठिकाणी ओपन करून घेऊया. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इझिली ओपन होऊन जाईल. या ठिकाणी ओपन करण्यासाठी या ठिकाणी इथे ओपन ओनली आणि ओपन अँड ॲड आपल्या या ठिकाणी पिक्सल लॅबमध्ये आधीपासूनच या ठिकाणी PNG फाईल ॲड आहेत, त्याच्यामुळे आपण काही या ठिकाणी डबल ॲड करणार नाही. तुम्हाला फक्त या ठिकाणी ॲड करण्यासाठी ओपन ॲडवर दाबायचे. आत्ता मी जस्ट ओपन ओनली करतो आणि त्याच्यानंतर इझिली आपली या ठिकाणी PNG फाईल या ठिकाणी ओपन होऊन जाईल. या ठिकाणी हाय रेझोल्युशन असल्यामुळे आणि A2 क्वालिटीचे मटेरियल असल्यामुळे या ठिकाणी ज्या आपल्या PNG फाईल आहेत तर त्या या ठिकाणी ओपन होण्यास तुम्हाला थोडासा वेळ लागेल, पण इझिली ओपन होऊन जाईल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इझिली ओपन झालेले आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टोटल एडिटेबल लेअर्स या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. इझिली तुम्ही या ठिकाणी टेक्स्ट चेंज करू शकता. या ठिकाणी सर्व लॉग टेक्स्ट दिलेले आहेत, तुम्ही कुठेही हलवू शकता टेक्स्ट आणि या ठिकाणी चेंजसुद्धा करू शकता. इथे डिलीट करू शकता, चेंज करू शकता, सर्व या ठिकाणी बदली करू शकता. सुद्धा एकदम कडक अशी PNG फाईल आहे. याच्यामध्ये एकदम YouTube क्वालिटीचे मटेरियल या ठिकाणी आपण आणि यूज केलेले आहेत. त्याच्यानंतर एकदम युनिक अशी कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर इन्फिनिटी फॉन्ट सुद्धा या ठिकाणी स्पेशली आपण यामध्ये ॲड केलेले आहे. आणि एकदम खतरनाक अशी या PNG आहे वेडिंग इन्व्हिटेशनची तर त्याला अलाइनमेंट केलेली आहे. आता आपण या ठिकाणी एक जे आपण आधीपासून ॲड करून घेतलेली तर आता जी दुसरी सचिन ज्ञानेश्वरीची तर ती एक PNG आपण या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी शो करतो. एक PNG आपण बघू कशा प्रकारे आपण एडिट केलेली. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्काय बॅकग्राऊंड व्हाईट स्कायमध्ये आणि या ठिकाणी ब्लू आणि व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये एकदम नादुफळाची PNG फाईल आपण या ठिकाणी वेडिंग इन्व्हिटेशनची क्रिएट केलेली आहे. PNG फाईलसुद्धा या ठिकाणी सेम टू सेम अशीच आपण या ठिकाणी क्रिएट केलेली. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टोटल एडिटेबल लेअर्स आहेत
यामध्ये सुद्धा. आणि या ठिकाणी कलर कॉम्बिनेशन सुद्धा एकदम नादखुळा आहे. तुम्ही या ठिकाणी कोणती लेअर या ठिकाणी चेंज करून पाहू शकता. आणि ही जी आपली PLP फाईल आहे आत्ताची या ठिकाणी सचिन ज्ञानेश्वरची, टोटल या ठिकाणी कोणताही या ठिकाणी जो फॉन्ट आहे तर तो सर्व या ठिकाणी नो कन्वर्टेड फॉन्ट वापरलेले आहे. आणि कोणताही फॉन्ट तुम्हाला या ठिकाणी कन्वर्ट करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही या ठिकाणी इझिली नाव चेंज करू शकता. या ठिकाणी सिम्पली मी या ठिकाणी एक नाव या ठिकाणी मी तुम्हाला चेंज करून दाखवतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी इझिली मी या ठिकाणी नाव चेंज करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे कोणताही टेक्स्ट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू, या ठिकाणी जे लॉक ते काढून या ठिकाणी इझिली तुमचा टेक्स्ट तयार करू शकता. या ठिकाणी फोटो तुमचा ॲड करू शकता. जो नवरा नवरीचा फोटो असेल तो या ठिकाणी इझिली ॲड करून घेऊ शकता. की एकदम नादखुळा अशी फाईल होती. त्याच्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी एकदम नादखुळा अशी ट्रेंडिंगला, इंस्टाग्राम ट्रेंडिंगला जी या ठिकाणी डिझाईन चालते तर त्या टाईपमध्ये आपण या ठिकाणी डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सुद्धा एकदम नादखुळा अशी डिझाईन आहे. आणि या ठिकाणी तुम्ही स्टिकरसाठी सुद्धा ही या ठिकाणी डिझाईन यूज करू शकता. तर वेडिंग इन्व्हिटेशनसाठी तुम्ही इझिली या ठिकाणी या डिझाईनचं यूज करू शकता. एकदम नादखुळाची ही सुद्धा डिझाईन झालेली. आणि टोटली एडिटेबल लेअर्स तुम्ही या ठिकाणी कोणतीही लेअर घालून पाहू शकता. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाकरित्या आपण एडिट केलेलं आहे. आणि हे सुद्धा यामध्ये सुद्धा फक्त एक इन्फिनिटी फॉन्ट वापरलेला आहे. त्याच्यानंतर बाकी सगळे नो कन्वर्टेड फॉन्टचा वापर केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी तुमची लवकरात लवकर एडिटिंग होईल. आणि लवकरात लवकर आपली जी वेडिंग इन्व्हिटेशनच्या डिझाईन्स आहेत तर त्या आपल्या क्लायंटपर्यंत पोहोचतील याचा विचार करूनच आपण या ठिकाणी डिझाईन एडिट करत असतो. आणि एकदम क्रिएटिव्हरित्या या ठिकाणी नो कन्वर्टेड फॉन्टचा जास्तीत जास्त वापर करून आपल्याला डिझाईन कशा प्रकारे क्रिएटिव्ह करता येतील त्याचा आपण या ठिकाणी आढावा घेत असतो. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पुढची जी आपली PLP फाईल आहे आणि अशाच प्रकारची सेम टू सेम आपण या ठिकाणी PLP फाईल सुद्धा या ठिकाणी क्रिएट केलेली आहे. आपल्या फोटोशॉप युजरसाठी तुम्ही या ठिकाणी फोटोशॉप युजर या ठिकाणी पाहून घेऊ शकता. एकदम नादखुळा अशी या ठिकाणी PSD फाईल आणि PLP फाईल सुद्धा या ठिकाणी आपण तयार केलेली आहे. इथे सुद्धा या ठिकाणी टेक्स्ट चेंज करू शकता. बॅकग्राऊंड एकदम कडक आहे आणि दिसायला पण एकदम डिझाईन एकदम नादखुळा अशी आपण क्रिएट केलेली आहे. आणि डिझाईन अलाइनमेंट असेल तुम्ही अलाइनमेंट सुद्धा या ठिकाणी बघू शकता. प्रत्येक लेअर अशी एडिटेबल दिलेली जेणेकरून तुमची डिझाईन एकदम क्रिएटिव्ह अशी दिसेल. तुम्ही या ठिकाणी झूम पाहू शकता. या ठिकाणी क्लिअरिटी सुद्धा या ठिकाणी डिझाईनची चेक करू शकता. आणि या ठिकाणी JPG जेव्हा तुम्ही सेव्ह कराल एकदम क्वालिटीमध्ये तुम्हाला या ठिकाणी याचं जे डिझाईनचा रिझल्ट दिसला एकदम नादखुळा अशी डिझाईन या ठिकाणी मागे फ्लॅग ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर सस्ने निमंत्रणची एकदम खतरनाक JPG आपण घेतलेली. त्याच्यानंतर एकदम खतरनाक गणपती बाप्पा आणि या ठिकाणी जे मोराची JPG आपण वापरलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी विवाह स्थळासाठी एकदम खतरनाक पट्ट्या ज्या वापरलेल्या आपण टेक्स्ट पट्टी तर त्या सुद्धा एकदम नादखुळा आहे. त्याच्यानंतर आपली जी पुढची डिझाईन आहे तर ती या ठिकाणी शेवटची डिझाईन आहे निशांत कोमल नावाची. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता निशांत कोमल नावाची या ठिकाणी डिझाईन जी नवरा नवरीची ओपन झालेली आहे. ही सुद्धा एकदम नादखुळा अशी डिझाईन आहे आणि एकदम दिसायला कडक बॅकग्राऊंड आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर कलर कॉम्बिनेशन सुद्धा एकदम नादखुळा आहे तुम्ही पाहू शकता एकदम. आणि इन्फिनिटी फॉन्टचा या ठिकाणी वापर केलेला आहे नवरा नवरीच्या नावासाठी, जेणेकरून एकदम नाव असं उठून दिसेल. या ठिकाणी तुम्ही इन्फिनिटी फॉन्टचा वापर केल्यामुळे एकदम पत्रिका अशी कडक अशी दिसते. या ठिकाणी प्रत्येक टेक्स्ट या ठिकाणी एडिटेबल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे मी. त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक टेक्स्ट या ठिकाणी चेंज होताना दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर काही चेंजेस असतील तर ते या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी PLP फाईलमध्ये नक्कीच केले जातील. यामध्ये टेक्स्ट सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता एकदम खतरनाक टेक्स्ट कॉम्बिनेशन आणि टेक्स्ट अलाइनमेंट सुद्धा एकदम परफेक्ट साईजमध्ये आपण या ठिकाणी ॲड केली आहे. तर भाऊंना आता या ठिकाणी जे आपल्या PLP फाईल आहे तर ते आपल्याला सेव्ह कशा करायच्या त्यासाठी एकदम खतरनाक सेटिंग मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असतो. ज्याचा वापर करून एकदम कडक अशी JPG फाईल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आणि क्लायंटपर्यंत PC सारखी JPG फाईल जाऊन या ठिकाणी क्लायंटचं सुद्धा ज्या रिॲक्शन आहे तर त्या पॉझिटिव्ह येतात. तर तुम्हाला या ठिकाणी PNGचे ऑप्शन टच करायचे. डिफॉल्टचा ऑप्शन जो असतो डिफॉल्टच्या ऑप्शन टच केल्याच्या नंतर डायरेक्टली त्या ठिकाणी जो चार्ट येतोय तर त्याच्यामध्ये सगळ्यात खालचं जे ऑप्शन आहे अल्ट्रा त्याच्यावरती टच करून इझिली फक्त आपल्याला सेव्ह टू गॅलरीच्या ऑप्शनवरती टच करायचं. सेव्ह टू गॅलरीच्या ऑप्शनवरती टच केल्याच्या नंतर या ठिकाणी इझिली आपली जी PLP फाईल जी JPG आहे PET फाईल जी JPG आहे तर ती या ठिकाणी इझिली या ठिकाणी सेव्ह होऊन जाईल JPG मध्ये. तर आता आपली फाईल या ठिकाणी सेव्ह झालेली तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आपली फाईल सेव्ह झाल्याच्या नंतर या ठिकाणी मी तुम्हाला झूम करून दाखवतो कशा प्रकारे दिसते अल्ट्रा क्वालिटीमध्ये एकदम HD क्वालिटी
मोठी या ठिकाणी PLP फाईल, आपली PLP फाईलची JPG आहे ती या ठिकाणी फाटलेली नाही, एकदम नादुखळारित्या या ठिकाणी दिसते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. मी या ठिकाणी किती झूम केलं तर या ठिकाणी कोणतीही डिझाईन या ठिकाणी फाटत नाही. ही दुसरी डिझाईनसुद्धा तुम्ही पाहू शकता, एकदम एचडीरित्या या ठिकाणी सेव्ह झालेली आहे. त्याच्यानंतर ही सुद्धा या ठिकाणी डिझाईन एकदम रिचेक करू शकताय तुम्ही, आणि ही सुद्धा डिझाईन एकदम नादखुळाच होती. त्याच्यानंतर ही डिझाईनसुद्धा पाहू शकताय. तर भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे नक्की या ठिकाणी कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या ठिकाणी भरपूर मित्रांपर्यंत शेअर करा आजचा व्हिडिओ, आणि भरपूर लाईक करा. आणि अजूनही कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. मग चला तर भावांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि खतरनाक टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.